थांबा 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 थांबा. या या. अंकल. अंकल विल यू प्लीज आप जरा हमको लिफ्ट डाल का द्या ना प्लीज. अहो मग असं धड नीट मराठीत बोला ना. मला काय ठाऊक तुम्हाला कुठली भाषा कळते म्हणून आपले कॉकटेल लँग्वेज बोलले. बाई सकाळी सकाळी कॉकटेलचा विषय नका हो. या बस या. या 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 या. अहो बाई तुम्ही या की पुढं. हो हो. चला. काय बाई ही सगळी चिल्लर तुमची वाटतं. नाही मग मी पाळणाघर चालवते. अरे वा. काय बाई या तुमच्या पाळणाघरात वयाच्या कितव्या वर्षापासूनची मुलं तुम्ही घेता. का हो तुम्हाला काही गरज आहे का. नाही थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. पण काय बाई मला वाटतं माझं वय पाळणाघरात जाण्याचं आता टळून नाही गेलं. तसं नाही. मला वाटलं काय हम दो हमारे दो असं काहीतरी असेल. ठेव अजून लग्नाचा कुठं पत्ता नाही. मुलं कुठून होणार. तसं नाही लग्नानंतर सुद्धा आजकाल लोकांना पोरं नको असतात. तुम्हाला माहित नाही आमच्या बिल्डिंग मध्ये एका माणसाने लग्नाची बायको आणि पोर सोडून दुसरं लग्न केलं. क्या बात आहे. अहो बात कसली. हनीमून पूर्वीच हातकड्या पडल्या. आता बसला असेल कुठल्या तरी तुरुंगात खडी फोडत. मग त्यात काय बिघडलं. अहो बिघडलं म्हणजे तुम्हाला काही माहित नाही. गुन्हा आहे हा. असं काय करता अंकल. अहो बाई तुम्ही मला अंकल का म्हणताय. तुम्ही प्रत्येक अनोळखी माणसाला अंकलच म्हणता का. नाही म्हणजे काय इट इज सेफ. बाई काय प्रत्येक अंकल तेवढा सेफ नसतो बर का. थांबा थांबा जीप थांबा. आम्हाला आम्ही इथेच उतरतो. नाही पण म्हणजे मी मायाबद्दल नव्हतं म्हणत. थांबा थांबा. ओके 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 ओके. अच्छा मी तुम्हाला इकडे उतरायचोय. थांबा थांबा. चला चला उतरा आता मुलांनो. चला 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 उतरा उतरा. थँक्यू अंकल. हा थँक्यू. थँक्यू अजीबाई. ओ अजीबाई. हा तुम्हीच या इकडे. काय बाई आहे का गलबत आहे. वा वा काय चालतंय. हे बघा इकडे तुमचा नातू का पण तू राहिला त्याला घेऊन जा. माझा नाही तर का माझा. थांबा थांबा मुलांना रांगेत उभे राहा. रांगेत उभे राहा. 1 2 3 4 5. माझे 5च आहेत. मग हे कोणाचं. शर्त झाली अंकल तुमच्या पुढं. माझी 5 माझी नसून माझ्या लक्षात आहेत आणि तुमचं 1 तुमच्या लक्षात नाही. अच्छा मुलांना हिला घेऊन जा. काय हो तुम्हाला काय वाटलं न मोजता मी तुमचं नको असलेलं मूल उचलून घेऊन जाईन म्हणून. मी पाळणाघर चालवते अनाथ आश्रम नाही. बायकोला टाकली असेल कुठेतरी. लक्षात ठेवा नाहीतर बसाल खडी पडत दुर्गात. हा अरे उठ. कोण तू. उठ. अरे बाबा. बाबा कोण बाबा. हो तुम्हीच तर माझे बाबा. आईनेच तसं मला सांगितलंय. मी. आई कुठे तुझी. बाबा आपलं घर आलं. अरे बाबा घर नाही आलं. उतर खाली. हे बघा घरबीर काय आलेलं नाही. आपल्या गाडीतलं डिझेल संपलंय. आपण आता पुढे जाऊ शकणार नाही. रात्रभर आपल्याला या बागेतच राहावं लागेल. कळलंय. म्हणजे रात्रभर या बागेत झोपायचं सुद्धा. अरे बाबा ऐक. ओ मिस्टर रात्री बेरात्री बागेत काय चाललंय काय तुमचं. काय नाही बसलो होतो. छोकरा चॉकलेट खातोय. हवा खातोय. विनोद करताय काय. ह्यो झील कोणाचा. झील. झील म्हणजे हा मुलगा कोणाचा आहे. कोणाचा म्हणजे काय. तुम्हाला काय वाटलं मी दुसऱ्या कोणाचा मुलगा पळवून आणला की काय. अरे तसा नाही रे. ही आमची इन्क्वायरीची पद्धत असा. दरडाव नको साहेबानू. मी ते झिला विचारते. रे झिला बाबा आकडे दाडा नको घाबरा नको. मी तुका खाऊक देन. माका खरा खरा सांगा ह्यो माणूस तुझो कोण. हे माझे बाबा आहेत. बापूस साहेबानू मी तुमका सांगते लहान पोर कधी खोटा बोलायचा नाही.
हे बापले का सर? असू दे असू दे. रात्रीचे 12 वाजत आले, काय घरदार आहे की नाही तुम्हाला? आहे ना, पण काय करणार, बाबांच्या गाडीतलं डिझेलच संपलं म्हणून बाबा म्हणाले ही रात्र बागेतच काढूया. आता माका समजला. मी सांगते साहेबानू, जो बायले वगडा भांडण निलो माहितीये मला. असले लय केसेस बघलाय मी. चुप. ओ मिस्टर, बायकोबरोबर भांडण बिंडण झालं की काय? म्हणून रात्री अपरात्री पोराला घेऊन बागेत हिंडता? हा भांडणावर उपाय नाहीये. खरंच तसं काही नाही हो साहेब. ओ साहेबाग, तुम्ही अक्कल शिकवू नका. काय समजलात? हे केस काय उन्हात पांढरे झालेत काय? हे बघा, हे जिला कुचला, घराकडे जावा, बायलेची समजूत काढा, नाहीतर जलमभर हे बागेत बसायचं लागतला. आपण हवालदार साहेब. मिस्टर, तुम्ही जरा सुशिक्षित दिसताय म्हणून तुम्हाला सोडून देतोय. दुसरा तिसरा कोणी असताना तर डायरेक्ट कोठडी टाकलं असतं त्याला. काय हा साहेब, बिघडले मग ठाऊक हा. नाही. एकदम चला आता तू. होय साहेब. हा. वैतागच आहे. बाबा पाणी. हे बघ, मी पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. हा, पण तू बागेतून कुठेही बाहेर जाऊ नकोस, कारण मगाचे ते पोलीस तुला पकडतील. मी पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. हा बाबा लवकर या, मला एकट्याला भीती वाटते. हो, लवकर आलो. हा अरे संभालो. अरे काय वरनं तार बीर आली का काय? हा, अरे दीपक, तुम्ही? नमस्ते. मी गाडी पाहिल्यावरच ओळखलं. ओ हो 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 हो. हाय निशा. हाय. काय कुठून येत आहे? अगं मी निशाचर, तुझ्याच शोधात फिरतोय निशा. चल, मी तुला फर्स्ट क्लास आईस्क्रीम केलं होतं. अगं जा ग, ते म्हणतायत तर आता आयुष्य काढायचंय त्यांच्या बरोबर. प्लीज मम्मी. ए, तुझ्याशी काय तर लगेच लग्न करत नाही मी. चल. जा बेटी. ओके मम्मी. बरं मम्मी, बाय. येतो. गुड नाईट. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय. हा, चलिए पांडे जी. जी मॅम साहेब. बाबा बाबा अरे हे पोरगं इकडे एकटं कुठे जाते? बाबा बाबा काय रे, कुठे गेले बाबा तुझे? पाणी आणायला म्हणून गेले, ते कुठे गेले कुणास ठाऊक. साहेबानू, हैसर काहीतरी पाणी मुरता. मी घरी गेलो असतो, पण मला घरचा पत्ताच माहित नाही. समजलं. मला काय वाटतं माहितीये, ही काहीतरी लफड्यातली केस आहे. बरोबर. तू असं कर. कसं? मी? मग कोण? येस सर. तू याला घेऊन पोलीस स्टेशनवर जा. येस. मी एक 2-3 दिवसांनी या केसचा छडा लावतो. होय साहेब. चल चल रे बाबा. अरे खाई गेला, खाई गेला. कुठे गेला? गेला. आपण असं करूया काय, कसं? त्याला शोधूया काय? शोधूया. घड्याळ बघतोय, चाल. एक क्वार्टर संपली बरं का, आणि रात्र पण अर्धी क्वार्टर संपली. पण साला गेल्या 3 तासात एक पॅसेंजर सुद्धा नाही आलाय आमच्या टॅक्सीत. साला आमचा अर्धा रोटी या 3 पायाच्या छिजुंद्रीने पलवलाय, आणि बाकीचा पेट्रोलचा प्रॉब्लेम. 33 कोटी देवानो, ए साई बाबा, यार रॅम करो यार. काहीतरी असं करा की आमची ही टॅक्सी यावर चालू द्या किंवा यावर चालू. समझा क्या? या अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, समझा? बोलने का नहीं जास्ती. वही चाहिए.
टॅक्सीवाले. अल्बर्ट पिंटो, मी साला व्हायलिनवर हॉर्न वाजवतोय की गाडीच्या हॉर्नवर व्हायलिन वाजवतोय, कळत न कळत? अहो मी हॉर्न वाजवते आणि तुम्ही वॉयलिन वाजवताय. खाली या. खाली नाही. अहो खाली आल्याशिवाय तुम्ही गाडी कशी चालवणार? खाली येतो पण खाली नाही. अहो गाडी तर खाली दिसते मला आणि खाली नाही काय म्हणताय? हे बघा मला खूप लांब पर्यंत जायचंय. तुम्हाला पाहिजे तर डबल भाडं घ्या माझ्याकडून. ए बघा सिस्टर, गाड़ी बंद करने का टाइम हो गया है, समझा क्या? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बसा. हा बसा बसा बसा. बसलात का? घरी कोणी नाही वाटतं बघायला. अरे सिस्टर, कशाला जखमेवर मीठ चोळताय? निशू, तू अशी गप्प गप्प का? काहीतरी बोल ना. काय बोलू? छान. आता हे सुद्धा मीच सांगू. रात्रीचा पहिला प्रहर, धुंद हवेची झुळूक, चंद्र तारे, तू आणि मी, आणि हे आईस्क्रीम. चल लवकर माझ्यासारखा. अरे हॅलो निशा. अंकल. अंकल. हा अंकल. आज तुमची इकडे ड्युटी? हो, काय करणार, नाईट ड्युटी. तुम्हाला रात्रीची झोप येत नाही? झोप? त्या गँगवॉर मुळे अख्ख्या पोलीस खात्याची झोप उडाली आहे. अहो केव्हा खैसून गोळी येत आणि खय लागत तिचा नियम नाही. मग हे कायमचा झोपायचा. तुम्ही आईस्क्रीम खाणार? आईस्क्रीम आता? चल घ्या ना. घ्या ना, घ्या घ्या. घ्या घ्या. हा नको नको. काय हो? हे तुमचं ड्रायव्हर कित्या कसं वाकला? ते ड्रायव्हर नाहीत काय, ते माझे हा काहीतरी शोधतायत काय? चावी चावी. चावी म्हणाला. चावी? हा ते चावी शोधतायत. पण तुम्ही काय शोधताय? काय कल्पना नाही बुवा. नाही, त्यांना विचारू नको, ते गांगारले. माका विचार. आम्ही जे काही शोधतो ना तो गावलो तर या दांड्यावर बसवून खार पोलीस स्टेशन मध्ये बंद करीन. हा चुप रे. लवकर जा. बघतोय काय दिवस वाईट आहे झाली. रात्री सुद्धा वाईट आहे. हो. लवकर निघा. हो हो. आम्ही निघू काय? निघा ना, आम्ही पण लगेचच निघतोय. हा निघा निघा. चल रे. चला. सांगतोय मला. ए लवकर चाई शोध रे, रात झाली. अच्छा. नको तेव्हा चाई सांगता. उठा, निघालेत ते.